नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत बेलतोर्डी रोडवरील रेणुका विहार कॉलनीजवळ 47 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं काही वेळ खळबळ उडाली। मात्र पोलीस तपासात हा मृत्यू आजारामुळे झाल्याचं समोर आलं असून नातेवाईकांनी कोणताही संशय व्यक्त केलेला नाही। शनिवारी सकाळी बेलतोर्डी रोडवरील रेणुका विहार कॉलनीजवळ एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडून असल्याची माहिती अजनी पोलिसांना मिळाली। दरम्यान मृत व्यक्तीची ओळख पटली। मृताचं नाव निलेश कांबळे असून ते पंचशील नगरचे रहिवासी होते। तपासादरम्यान नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं की निलेश कांबळे हे गेल्या 3 वर्षापासून क्षयरोगाने आजारी होते। मात्र ते नियमित उपचार घेत नव्हते आणि बहुतांश वेळ घराबाहेरच राहत होते। शनिवारी सकाळी त्यांना अचानक रक्ताच्या उलट्या झाल्या, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणात कोणताही संशय नसल्याचं नातेवाईकांनी स्पष्ट केलं। पोलिसांनी पंचनामा आणि इतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून पुढील नोंद प्रक्रिया करण्यात आली आहे।